होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहेत की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाच्या गवऱ्या, तांदूळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरावेत. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर मग ते जाळून टाकावे. या दिवशी गरिबांना दान करावे, कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते. होळी दहनाच्या दिवशी काय करू नये? तर होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहेत की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजा दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत. मोकळ्या केसांनी होळीची पूजा करावी. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. नवविवाहित महिलांनी तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाच्या अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. होळीच्या संपूर्ण आठवड्यात ह्या गोष्टी टाळाच. कोणतेही होळी म्हटले की लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. तर आठवड्याभरापासूनच अनेकांची होळी सुरू होते. आता होळीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र होळीच्या आठवड्यात काही गोष्टी करणे टाळायला हवेत. तर होळी या सणाला अत्यंत महत्त्व असते. यंदा 3 मार्च 2026 रोजी होळी आहे. मात्र होळी सणाला जरी महत्त्व असले तरी होळी दरम्यान काही गोष्टी करणे टाळलेले महत्त्वाचे असते. तर होळीच्या आठवड्यात काही शुभ कार्य करणे टाळायला हवीत. साखरपुडा, नामकरण सोहळा, लग्न, गृहप्रवेश असे शुभ कार्य अजिबात करू नयेत. तर शुभ कार्यात अडथळा ह्या आठवड्यात मानला जातो. जर आपण ही कार्य केले तर काही समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आपण हे टाळायला हवे. हेच नाही तर लग्नाची बोलणीही ह्या आठवड्यात करत नाही. होळी झाल्यानंतर आपण शुभ कार्य करू शकतो, ज्यामध्ये कोणतेही अडथळा निर्माण होत नाहीत. होळीच्या आठवड्यात कोणतेही शुभ कार्य केली जाऊ नये याकरता मान्यता आहे. पौराणिक महत्त्व तर होळी या रंगाचा आणि आनंदाचा सण आहे. होळीच्या रात्री होलिकेचे दहन केले जाते, ज्यामध्ये राक्षस राज हिरण्यकश्यपाचा वध आणि त्याच्या नाशानंतर राखेची पूजा केली जाते. होलिका दहनाच्या वेळी होलिकेचे जळण लाकडाच्या मदतीने केले जाते आणि त्या राखेचा वापर पुढे अनेक पद्धतीने केला जातो. पौराणिक मान्यता आहेत की होलिकेच्या राखेत खास आध्यात्मिक शक्ती असतात, ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता, अडचणी दूर होऊ शकतात. धार्मिक महत्त्व तर अनेक लोक ह्या राखेचा वापर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी करतात. याशिवाय होलिकेच्या राखेचा उपयोग उत्पन्नाच्या स्रोताच्या वृद्धीसाठी देखील केला जातो. राखेचा वापर करणे घरात शांती आणि समृद्धी आणण्यास मदत होऊ शकते. राखेसोबत काही वेळा एक धातूची नाणी किंवा वस्त्र जोडून घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात, ज्यामुळे संपत्ती वाढू शकते. राखीची पूजा कशी करावी? राख जमा करावी. होळी जाळल्यानंतर राख एकत्र करावे आणि पूजा साहित्य राखेवर गंध, दीप, फुलं आणि पंचामृत अर्पण करावे. मंत्रोच्चार राखेवर शुभ मंत्र उच्चारून त्यांची पूजा करावी. या मंत्राचा उच्चार करण्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते. घराच्या कडेला ठेवावी. तर राख घराच्या बाहेर किंवा कोणत्याही कडेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. राखेचा उपाय तर होळीच्या दुसऱ्या दिवशी राखेचा वापर फक्त धार्मिक पूजा आणि
सकारात्मकतेच्या दृष्टीनेच केला जात नाही, तर काही ठिकाणी ते आरोग्यवर्धक उपयोगामध्ये देखील केला जातो. उदाहरणार्थ, काही लोक ह्या राखीचा वापर आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी करतात, तसेच काही लोक राखीच्या साहाय्याने त्वचेवरील उष्णतेवर उपचार करतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.